हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू दिशाज टेस्टी किचन। आज आपण एक उत्तम पदार्थ बघणार आहोत। उत्तम पौष्टिक असा पदार्थ आहे आणि अगदी सोपा पदार्थ आहे हा। खास करून आजारी लोकांसाठी, ज्यांच्या तोंडाची चव पण गेलेली असते आणि त्यांना पौष्टिक खाणं गरजेचं असतं, त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम असा पदार्थ आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने पटकन होणारा पदार्थ आहे। या पदार्थाचं नाव आहे मुगाचे कढण। आपण ह्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी पॅन तापत ठेवलेला आहे, त्यात मी 1 चमचा तूप घेतले। तूप थोडं वितळल्यावरती आता आपण याच्यात मोड घालेले हे मूग घालूया। 2 वाट्या मी मूग भिजत घातले होते, त्याचे आता थोडे फुलून जवळपास 3 वाट्या झालेले आहेत। मूग आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे। एक 4-5 मिनिटं मी हे चांगले परतवून घेतलेले आहेत। त्याचा रंग थोडासा चेंज झाल्यावर, म्हणजे तुम्ही बघू शकता थोडा ब्राऊन झालेला आहे। आता मी गॅस कमी करते आणि ह्यात मी आता 1 अर्धी वाटी गूळ घालते। मी ते गुळाची पावडर घेतलेली आहे, तुम्ही किसलेला गूळ घातला तरी चालेल। गूळ शक्यतो किसून किंवा बारीक हे करूनच घ्यावा, बारीक कापून, म्हणजे तो लवकर वितळतो। आणि आता आपल्याला हे मंद आचेवरती थोडं परतवून घ्यायचं आहे। गूळ तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त घालू शकता, तुम्हाला जसं गोड हवं त्याप्रमाणे। आता गुळाचा पाक व्हायला सुरुवात झालेली आहे। ह्या स्टेजला मी यात उकळलेलं पाणी थोडंसं घालते। 1 अर्धी ते 1 वाटीपर्यंत आपल्याला पाणी घालायचं आहे। पाणी घातल्यावरती आपल्याला थोडंसं चवीप्रमाणे 1 पाव चमचा मी याच्यात मीठ घालते। वेलची पावडर, तुम्हाला आवडत असेल तुम्ही जायफळ पावडर पण घालू शकता। आता आपल्याला व्यवस्थित हे झाकून शिजवून घ्यायचं आहे। आपले मूग आता परफेक्ट शिजलेले आहेत। आपल्याला एकदम मऊ करायचे नाही आहेत, चावून खाता येईल असेच ठेवायचे मूग। पाणी व्यवस्थित आटलेलं आहे। आता आपण हे सर्विंग बाउलमध्ये काढूया। आपले हे मुगाचे पौष्टिक आणि खाण्यासाठी टेस्टी असे कढण रेडी आहे। तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ? रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा। थँक्यू।